चला आज दुपारी बेत ठरवला भेळ करून खायची. मस्तपैकी सगळ्यांनाच भेळ आवडते आणि दुपारची पण जरा काहीतरी खाऊ वाटतं म्हणून आज ठरवले की भेळ करायची. भेळ करण्यासाठी कांदा, टोमॅटो, लिंबू, चाट मसाला, कोथिंबीर आणि मीठ आणि लाल तिखट एवढे घेतलेले आहे. आता आमच्या दोघींपुरतं भेळ करतो, परत त्या उठल्यावर राहिल्यावर ताजी ताजी करून खातील. आता भेळ करते. कांदा घेते टाकून, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं तोंडाला पाणी सुटायला लागले, थोडंसं लिंबू पिळते, चवीनुसार थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला. काय ह्याचं चिंचेचा कोळ नसला तरी चालतंय, ही पण छान लागते भेळ. आणि आता मिक्स करायचं. भेळ म्हणले की सगळ्यांना आवडते. चला आता घेतो आम्ही खायला. या तुम्ही पण खायला. छान झाली भेळ. किती छान कलर आहे बघा गुलाबांच्या फुलांचा. असे छान बीटचे पराठे तयार झाले. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. मी आज करणार आहे बीटचे पराठे. त्याच्यासाठी एक छोटं बीट घेतलेलं आहे, कोथिंबीर, आलं, लसणाच्या 7-8 पाकळ्या, 5-6 मिरच्या आणि तीळ. आता हे मी बीट खिसून घेणार आहे. आता काटवटीत मी करणार आहे बीटचे पराठे, तर मग आता ह्या काटवटीतच मी खिसून घेते. आता बीट खिसून घेतले. आपण गव्हाचे पीठ घेऊया, थोडे तीळ टाकूया, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि आपण आलं, कोथिंबीर, लसूण पेस्ट केलेली बारीक ती घालते आणि थोडंसं तेल चमचाभर. चांगलं आता मिक्स करून घेते आणि मग लागल तसं पाणी ओतून घेते. आता असं इतकं कठीण मळायचं. लाल भडक झाले बघा. पराठे तर इतके छान दिसतील ना, आणि आरोग्यासाठी पण चांगलं असते. बीट रक्त वाढवतं. तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, असे चांगले हे करायचे मऊ. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि पातळ लाटून घ्यायचे.
राज आमचा खेळतोय. अशी पातळ लाटून घ्यायची. आता तवा गरम करत ठेवलाय, तूप लावून घेते तव्याला. आणि पराठा दोन्ही बाजूनं तूप लावून घेते. असे छान पातळ गोल असे पराठे करून घेतले. तूप लावून घेते पराठ्याला. दोन्ही बाजूना छान खमंग असा पराठा भाजलेला आहे.